करोनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज आणि या नामदेव महाराजांच्या गाथ्यातील प्रत्येकाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर मरणाच्या आधी सावध करणारा अभंग विठ्ठल 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 नामदेव महाराजांच्या गाथ्यातील किंबहुना बऱ्याच जणांच्या पाठ्यातील पण गाथ्यात नाही। मग असे काही अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचे ते बऱ्याच जणांचे पाठे पण ते गाथ्यात नाही। त्याचप्रमाणे हाही नामदेव महाराजांचा अभंग सगळ्यांच्या पाठ्यात आहे पण गाथ्यात नाही। याचा अर्थ असा आहे संत वाङ्मयातून काही अभंग आहे ते गहाळ झालेले आणि त्या गहाळ झालेल्या अभंगापैकी आजचा अभंग विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून नामदेव महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट 100% होणार आहे तिचं नाव आहे मरण। त्या मरणाच्या आधी माणसानं सावध व्हावं। महाराज कसं सावध व्हावं? नामदेव महाराज म्हणतात कीर्ती करोनी मरावे। आता इथंही पाठवे रे मरावे हा शब्द जीवा करता वापरलाय आणि उरावे शब्द हा महात्म्यांकरता साधू करता वापरलाय। म्हणून कीर्ती करोनी मरावे किंवा उरावे माणसानं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात असं जीवन जगावं की त्या जगण्यानं आपल्या प्रत्येकाची कीर्ती या समाजात राहिली पाहिजे। पण नामदेव महाराज म्हणतात जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया। या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर माणसानं जो नरदेह 84,000 लक्ष योनी फिरल्यानंतर जो नरदेह सांगितलाय तो वाया घालू नये जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया। या कायेनं काय करावं तो भगवंताचं स्मरण चिंतन करावं। पुढे नामदेव महाराज म्हणतात नामामनी मनुष्य जन्म सगळ्या जन्मांपेक्षा कुत्र्याच्या मांजराच्या गाढवाच्या वाघाच्या सिंहाच्या हत्तीच्या गायीच्या बैलाच्या प्रत्येक जन्मापेक्षा सगळ्या श्रेष्ठ जर काय असेल तर नामामनी मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम। सगळ्या जन्मामध्ये उत्तम मनुष्य देह सांगितलाय। मग एकच करावं जन्म घालो नये वाया मानवाची उत्तम काया। अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल। आजचं हे कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे किम निमित्तानं आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे ठाऊक आहे माहिती आहे। परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या न्यायाने नाथ्याने कैलासवासी वैकुंठवासी चिरंजीव अर्जुन गोरखनाथ मंडले यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। संपूर्ण या मंडले परिवारातून वर्षापूर्वी कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन दादांना जावं लागलं। खऱ्या अर्थानं जाण्याचं वय नव्हतं पण जावं लागलं। त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे 2 भाऊ आई वडील आजोबा पंजोबा आजी संपूर्ण चुलत भाऊ बहिणी चुलते काकी सर्व असा मोठा परिवार आहे। संपूर्ण या मंडले परिवारातून जात असताना त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या आई सौभाग्यवती शोभाताई आणि वडील त्यांचे श्री गोरखनाथ बाबा ही मंडळी आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे 2 भाऊ सोनू भाऊ आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं दुसरे ऋषिकेश भाऊ संपूर्ण असणारा हा परिवार। या परिवारावरती वर्षापूर्वी फार मोठं दुःख आलं होतं आणि खऱ्या अर्थानं व्यक्ती गेल्यानंतर शास्त्रानं वर्षश्राद्धाच्या दिवशी आज प्रामुख्यानं त्या गेलेल्या व्यक्तीचा शेवटचा क्रियाकर्म सांगितलाय। म्हणून ते क्रियाकर्म करत असताना या 2 भावांनी आपल्या एका भावाच्या ऋणातून आपण उतराई व्हावं किंबहुना त्याचा पितृऋण आपल्या परिवारावरती राहू नये आपल्या परिवाराला पितृदोष लाभू नये किंबहुना त्या आई वडिलांनी आपल्या मुलाचं सत्कर्म आपल्या हातून व्हावं या करता केलेला अट्टास म्हणजे आजचं कीर्तन विठ्ठल विठ्ठल म्हणून आज वर्षश्राद्धाचा दिवस आहे। वर्षापूर्वी या दादाला जावं लागलं। खऱ्या अर्थानं आपण जर फोटोकडे बघितलं सुंदर फोटो आहे चांगला दिसत होता अगदी जाण्याचं वयही नव्हतं अगदी तरुण होता पण एवढ्या तरुण वयात त्या दादाला जावं लागलं। आता प्रत्येक जण म्हणत असेल महाराज एवढ्या लवकर देवानं त्या पोराला नेलं एवढ्या लवकर आमच्या अर्जुनला नेलं देवाला कळत नव्हतं का देवाला दिसत नव्हतं का एवढा तरुण पोरगा आमच्या घरातून का नेला? मंडळी सांगता यदा कदाचित आपल्या घरातून जर एखादा व्यक्ती जर लवकर निघून गेला किंबहुना जाण्याचं त्याचं वय नसेल आणि तो जर निघून गेला मंडळी देवाला दोष देऊ नका। याचं कारण आहे जन्माला आल्यानंतर शास्त्र सांगतं 5व्या दिवशी आमच्यावरती एक विधिवत संस्कार केला जातो त्याला पाची पूजण्याचा कार्यक्रम म्हणतात।
पाची पूजण्याचा कार्यक्रम काय हो, कुणीतरी सटवी नावाची माता माऊली ती आल्यानंतर आपल्या बाळाचं भाग्य पूजून जाते. काय लिहिती ती आपल्या कपाळावरती? ऐका इथं बसलेली मंडळी, तिनं कैलासवासी वैकुंठवासी अर्जुनदादांच्या कपाळावरती लिहिलं होतं, यात नवल नाही. तिनं आपल्या प्रत्येकाच्या कपाळावरती ती लिहिले, ते भोगायचं ना आपल्याला इथून निघायचं. ऐका, पाचव्या दिवशी सटवी नावाची माता माऊली तिनं आल्यानंतर प्रत्येकाच्या कपाळावरती काही अक्षरं लिहून जातात. ती काय असतात ती अक्षरं? त्या अक्षरं एवढीच असतात, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर तुला किती दिवस राहायचंय, किती तास, किती मिनिट, किती सेकंद, किती वर्ष या मृत्यू लोकात तुला राहायचंय. आणि ऐका आता, सटवीनं लिहिलेल्या अक्षरापैकी एकाही क्षणाचा सेकंदाचा फेरबदल करण्याचा अधिकार देवालाही नाहीये. आणि तो अधिकारच जर मरण चुकवण्याचा, मृत्यू वाचवण्याचा जर देवाला असता, तर 14 वर्ष वनवासात असताना राजा दशरथाला अयोध्येला मृत्यू आला, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी आपल्या बापाचा मृत्यू कदाचित पुढे ढकलला असता. पण माणसाचा मृत्यू बदलण्यासाठी तो अधिकार नैतिक देवालाही नाहीये. म्हणून व्यक्ती गेली असेल तर समजायचं त्याचं आयुष्यच तेवढं होतं, देवाला दोष देऊ नका. विठ्ठल वर्षापूर्वी कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन दादा, आता हे कुठल्या स्वरूपात मृत्यू आला, कसा आला हे बाजूला असू द्या, पण बघा या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाचा मृत्यू होत असताना देवानं प्रत्येकाच्या मृत्यू मागे कारण ठेवलेलं आहे. उगाच कोणाचा मृत्यू होत नाही, कोणाचा अपघाती होत असतो, कोणाचा ऍक्सिडेंट मध्ये होत असतो, कोणाचा अकाली होत असतो, कोणाचा आत्महत्याद्वारे होत असतो, कुणाचा अटॅकनी होत असतो, कुणाचा हेड अटॅकनी होत असतो, कुणाचा शुगरनी होत असतो, कुणीचा बीपी. प्रत्येकाचं कारण वेगळं. याचं कारण आहे मंडळी, मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपला मृत्यू होत असताना काळ मृत्यू हा आपल्याला नेण्याकरता येत नाही, आपल्याला स्वतः काळाच्या मृत्यूच्या दारात पोचावं लागतं. विठ्ठल विठ्ठल महाराज कसं काय, संतांनी पुरावा दिला, घडी घडी काळ तो वाट बघतोय आपली की केव्हा हा माझ्या मृत्यूच्या दारात. आणि ऐका, मरत असताना, मृत्यू येत असताना प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मरणाच्या दारात पोचावं लागतो. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. ऐका, तुम्ही प्रत्येक जण या गावाला वर्ष श्राद्धाला रामनगरला निघाले, पाहुणे मंडळी. सिन्नरच्या बस स्टॉपवरती आले. सिन्नरच्या बस स्टॉपवरती आल्यानंतर रामनगरची बस आपण पकडली. बस रामनगर वरून हळूहळू पुढे निघाली. तीच बस पुढे हळूहळू 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 मला तरी वाटतं पुढे गाव कोणतं, पाटोळगाव, मनेगाव. मनेगाववरून ती पाटोळ्याला आली, पाटोळ्यावरून ती रामनगरला आली. रामनगरच्या बसमधून आम्ही खाली उतरलो आणि आम्ही सहज बोलता बोलता म्हटलो रामनगर आलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, रामनगर आलं होतं का तुम्ही रामनगरला जाऊन पोचले होते? रामनगर आलं होतं का तुम्ही रामनगरला जाऊन पोहोचले होते? बरोबर आहे ना. बाबांनी सांगितलं महाराज रामनगर आहे तिथंच आहे, आम्ही रामनगरला जाऊन पोहोचलो. याचा अर्थही असाच आहे, काळ मृत्यू हा नेण्याकरता येत नाही. कुठल्या न कुठल्या स्वरूपात माणसाला काळाच्या मृत्यूच्या दारात पोचावं लागतं. विठ्ठल नाही पटलं हे उदाहरण? ऐका आता, एकदा देवादेवांची थोडी सभा भरली, थोडासा विकोराव आणि देवादेवांची सभा भरली आणि त्या सभेला सगळे देव हजर झाले. ब्रह्मदेव, विष्णू, महेश, भोले सगळे 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 देव त्या सभेला हजर झाले. आणि प्रत्येक देव येताना आपली वाहनं घेऊन आली. भोलेनाथानं नंदी आणले, भगवान विष्णूनं वाहन गरुड आणलं, सगळे देव आले. सगळे देव आल्यानंतर भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, एक काम नावाचा देव, त्या कामदेवाची पत्नी आहे, तिचं नाव रती, आणि त्या रतीचं वाहन आहे कबूतर. त्या कबुतराला तो कामदेव घेऊन आला. आणि सगळे देव आलेले असताना वाहनांची पार्किंग होती, ती एका बाजूला होती आणि सगळे देव सभेला आत जायचे. सगळे देवादेवांची वाहनं एका बाजूला थांबली आणि त्यांच्या गप्पा रंगत आल्या होत्या. तेवढ्याच गप्पा रंगत आलेल्या असताना त्या ठिकाणी एक देवता आली. त्या देवाचं नाव होतं यम. यमाला पाहिलं आणि सगळ्यांनी माना खाली घातल्या. सगळ्यांनी माना खाली घातल्या, पण कबुतरानं त्याला ओळखलं नाही, त्यामुळे कबुतरानं मान खाली घातली नाही. ऐका पुढे. मग आता काय करावं? कबुतरानं मान खाली घातली नाही. थोड्या वेळानं यम तिथून निघून गेला, कबुतराकडे पाहिलं, हसला, निघून गेला. सगळ्यांनी माना पुन्हा वर केल्या आणि मानावर केल्यानंतर त्या कबुतरानं त्या गरुडाला विचारलं, का रे गरुडा, कोण होता?
कबुतरा तू ओळखलं नाही? नाही. अरे जगावरती राज्य गाजवणारा काळ ज्याला म्हणतात तोच यम, तो यम. म्हणले मग त्याला पाहून मान खाली घालायचं काय कारण? अरे म्हणले त्याची नजर एखाद्यावरती जर पडली तो त्याला घेऊनच जात असतो. म्हणले असं? म्हणले हो. मग कार्य यमा हे कार्य गरुडा जर याला पाहून जगात सगळे घाबरतात, नीट ऐका, याला जर या जगात या काळाला यमाला जर सगळे घाबरतात तर हाही कुणाला तरी घाबरत असेल. गरुडानं सांगितलं मग घाबरतो. म्हणले कुणाला? देशाच्या पंतप्रधानाला अजिबात नाही, राष्ट्रपतीला अजिबात नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याला म्हणले अजिबात नाही, 2 उपमुख्यमंत्र्यांना त्यांनाही नाही, म्हणले कमीत कमी खासदाराला त्यांनाही नाही, म्हणले कॅबिनेट मंत्र्याला आमदाराला म्हणले त्यालाही नाही, मग कमीत कमी जिल्हा परिषद सदस्य त्यांनाही नाही, पंचायत समिती सदस्य त्यालाही नाही, म्हणजे गावच्या सरपंचाला तरी म्हणजे अजिबात नाही, कमीत कमी म्हणे कीर्तनकाराला म्हणजे कीर्तनकाराला तर अजिबात नाही. मग हा घाबरतो तरी कुणाला? त्यावेळेस गरुडानं उत्तर दिलं, जगावरती राज्य गाजवणारा काळ फक्त आमच्या साधू संतांना घाबरतो, तो एकाच नावाला घाबरतो. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबाचा नाम घेता, नाम घेता, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबाचा गाजवणारा काळ जो दुसरा तिसरा कोणालाच घाबरत नाही, तो एकाच नावाला घाबरतो. संतांनी वर्णन केलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तो फक्त त्या तुकाराम महाराजांच्या नावाला घाबरतो. बरं का रे गरुडा, तो जर तुकाराम महाराजांच्या नावाला घाबरतो, मग का रे त्याची माझी ओळख नाही, पाळक नाही, आमची याच्यापूर्वी कधी भेट नाही, आम्ही कोण्या लग्नात नाही, कोणी श्राद्धात भेटलो नाही, मग तो माझ्याकडे पाहून हसला कसा? गरुड म्हणे जाऊ दे, हसला असेल, एवढं काय टेन्शन घेतो? नाही नाही, तुझ्या अर्थी सांगितलं की याला पाहिल्यानंतर सगळे घाबरतात, आणि याची नजर एखाद्यावरती पडली तर तो घेऊनच जातो, मग माझ्याकडे पाहून हस. गरुड म्हणे याला सांगून पस्तावा झाला, एवढं काय घाबरतो? हसला असेल. नाही 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 नाही, आता कबूतर घाबरला आणि कबुतराला सांगितलं, गरुडा आता एक काम करायचंय. काय रे? मला इथून उचलायचं आणि मी सांगल तिथं घेऊन जायचं. कुठं? इथून 10,000 लाख किलोमीटर एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाच्या आत एक खोपा आहे आणि त्या खोप्यामध्ये मला नेऊन ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गरुड म्हणे काही काळजी करू नको, 1 मिनिटाचं काम आहे आपलं. हा, बसवलं पाठीवरती कबुतराला आणि जशी जेब घेतली, त्या 10,000 लाख किलोमीटर जे जंगल होतं त्या जंगलात जाऊन पोहोचले. त्या जंगलात गेल्यानंतर तिथं ते विमान, ते गरुड थांबले, ते कबूतर उतरलं, त्या वडाच्या झाडाच्या आत शिरलं आणि त्या गरुडाला काय म्हणलं माहिती? ए गरुडा, जाय निघ आणि सांग त्या यम्याला म्हणे येऊन दाखव एवढ्याला. कोण म्हणतो? गरुड म्हणे इतक्यात त्याला पाहून फक्त हसला म्हणून घाबरला आणि एवढ्या लांब येऊन बसला, आता म्हणतो येऊन दाखव. जाऊ दे मरू दे, तुझा धर्म तुझ्यापाशी. गरुड निघालं आणि तिथं परत जिथं सभा भरेल होती तिथं येऊन पोहोचली. सभा संपली, सगळे देव बाहेर आले, ती यम देव बाहेर आले. गरुडानं दर्शन घेतलं यमाचं. का काय कारण काय होतं त्या कबुतराकडे पाहून हसायचं? हा, तुम्ही हसले म्हणून त्यांनी किती मोठा व्याप केला माझ्या डोक्याला. काय झालं? काय नाही झालं ते नंतर सांगेल, आधी तुम्ही हसले काय हे सांगा. अरे गरुडा, हसण्याचं कारण आज एवढंच होतं, जो कबूतर तुझ्या जवळ उभा होता
आज दुपारी बरोबर 12 वाजेला त्या कबुतराचा मृत्यू लिहिलेला आहे. आणि तो मृत्यू लिहिलेला असताना तो जिथं उभा होता तिथून 10,000 लाख किलोमीटर एक जंगल आहे. त्या जंगलाच्या आत एक वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाच्या आत एक खोपा आहे आणि त्या खोप्यामध्ये आज 12 वाजेला त्याचा मृत्यू लिहिलेला आहे. मी हसलो एवढ्याच करता की एवढं कबूतर एवढ्या लांब जाईल कसं म्हणून मी हसलो. विठ्ठल विठ्ठल गरुड म्हणे यानं तर हातानं दोंडा पाडून घेतला पायावरती. मरण याचं तिकडं होतं हा इथं होता. हा स्वतःहून तिथं जाऊन पोहोचला. ओ यामा ऐका ना काय रे अहो त्यानं एवढा वेळ तुम्ही फक्त हसल्यामुळं त्यानं मला घेतलं आणि त्या एवढ्या लांब जंगलामध्ये मला नेलं. म्हणजे तिथं मला सोडा त्या झाडाच्या खोप्यात मी जाऊन बसतो. मी त्याला तिथं सोडलं निघून आलो. तिथून जशी यमानं उडी मारली यांना तरी 1 मिनिट लागला होता. ते 1 सेकंदात तिथं हजर. आणि तिथं हजर राहिल्यानंतर आवाज दिला ओ कबूतर पाटील बाहेर या. कबूतर म्हणे कोण आहे? मीच जो सकाळी तुमच्याकडे पाहून हसला त्या हसण्यानं तुम्ही एवढ्या लांब येऊन बसले. मी काळ यम या बाहेर या. ऐका आता तिथून कबूतर बाहेर आलो. म्हणले यमा तू एवढ्या लांब. यमानं सांगितलं मी नाही तुझं मरण मृत्यू जिथं होता तिथं तू स्वतः येऊन पोचला. दुष्टांत संपला. विठ्ठल तेच वर्षापूर्वी झालं. कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन भाऊंना जात असताना काळ मृत्यू त्यांना नेण्याकरता आला नाही तर ते कुठल्या न कुठल्या स्वरूपामध्ये काळाच्या मृत्यूच्या दारात स्वतः जाऊन पोहोचले. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज त्यांचा वर्ष श्राद्धाचा विधी. धर्मशास्त्र सांगतं व्यक्ती गेल्यानंतर 13व्या दिवसापासून तर आज वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत गरुड पुराण नावाचा ग्रंथ सांगतो गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ वर्षभरामध्ये 51 प्रकारची दान त्या परिवारानं करावी. पण ज्या परिवाराला 51 प्रकारची दान करता आली नाही त्यानं आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी प्रामुख्यानं 3 दान हे करावेच लागत असतात. बघा या परिवाराकडून होत आहे का? मंडली परिवाराकडून अर्जुन भाऊंच्या निमित्तानं ते 3 दान होत आहे का? पहिलं दान गेलेल्या व्यक्तीच्या नावानं गेलेल्या पूर्वजांच्या उपस्थितीमध्ये ज्या घरात हे भाऊ राहत होते त्या घरात पहिलं दान झालं. त्या दानाचं नाव आहे पिंड नावाचं दान. दुसरं दान जे कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या पुढे चालू आहे त्या दानाचं नाव आहे ज्ञानदान. आणि तिसरं दान थोड्या वेळानं भोजनाच्या पंक्तीच्या माध्यमातून होईल त्याचं नाव अन्नदान. पिंडदान ज्ञानदान अन्नदान ही 3ही दान झाली की बरोबर 12:30 वाजेला यमाच्या महाद्वारावरती कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन भाऊंना बोलावलं जाईल. आणि त्यांच्या जीवनामध्ये आयुष्य जगत असताना जिथपर्यंत आयुष्य जगले तिथपर्यंत केलेलं पाप आणि पुण्य आज समोर ठेवलं जाईल. किंबहुना पाप पुण्य समोर ठेवत असताना ते पाप पुण्य वाचून दाखवलं जाईल आणि विचारलं जाईल एवढं पाप तुमचंच आहे का आणि एवढं पुण्य तुमचंच आहे का? पाप आणि पुण्याचं तिथं वाचून दाखवलं गेल्यानंतर ते आपल्याकडून मंजूर करून घेतलं जातं हे तुमचंच आहे का? आणि त्याच्यानंतर त्या पापा पुण्याची सगळी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं केलं जातं. आणि जेवढी आलेली काही बेरीज आहे जेवढी आलेली शिल्लक आहे ती बाजूला केली जाते. पाप एका बाजूला पुण्य एका बाजूला. आजच्या दिवशी आमच्या जीवनात जर वर्ष श्राद्धाच्या दिवशी पाप नावाचं कर्म जास्त भरलं तर आम्हाला नरकाला जावं लागतं. आणि नरकाला नेताना कसं नेलं जातं संतांनी पुरावा दिला. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कोणी प्राणा ओढाळ सापडे जैसे दाना आदर यातना करी देती थोर यातना करी देती थोर यातना करी देती
यमाचे किंकर यमाचे किंकर बहुसारा वारी तोडे तोडले सुरा वारी तोडले सुरा महाराजांनी पुरावा दिला आजच्या दिवशी. ऐका बरं का, मी सगळ्यांकरता सांगतो, हे काय टाइमपास चाललाय म्हणून असं काही नाही. एक दिवस ज्याप्रमाणे आज कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन भाऊ ज्या दारावरती जाऊन पोचले, त्या दारावरती आपल्याला माझ्या सकट तुमच्या सकट प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. आणि तिथं आपलाही आज निवाडा होणार आहे, आपला प्रत्येकाचा निर्णय दिला जाणार आहे. म्हणून आज ऐकून ठेवा, आजच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये जर पाप नावाचं कर्म तिथं जर जास्त भरलं तर संतांनी पुरावा दिला, कसं नेतात नरकाला, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. का हो महाराज, तुम्ही सांगितलं आजच्या दिवशी पाप नावाचं कर्म जास्त भरलं, जागा नरकाला. पण आम्ही जीवन जगत असताना आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशीचं व्रत आहे, पवित्र गंध कपाळालाय, पंढरीची वारी आहे, निवृत्तीनाथांची मासिक वारी, दान धर्म आहे, सप्त्याला अन्नदान आहे, सप्ताहाला वर्गणी, वैष्णवाची सेवा आहे, वारकऱ्याचं जीवन आहे, निष्ठावंत जीवन आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे. आमच्या जीवनामध्ये आचारसंहितेचं जीवन आहे महाराज. मग आमची जागा कुठे आहे? ज्याचं आचारसंहितेचं पवित्र जीवन आहे त्याची जागा मात्र आज वैकुंठाला, स्वर्गाला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या उलट ऐका, आजच्या दिवशी पाप आणि पुण्य जर दोन्ही समान भरलं तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, आगा करीमी जे उरावे ते ती सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पुन्हा आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागत असतं. म्हणून मी कायम प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, पाप करून नरकाला जाण्यापेक्षा आणि पाप पुण्य समान भरवून पुन्हा मृत्यू लोकात जन्माला येऊन जन्मा मरणाची वारी करण्यापेक्षा आज एकच करा, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर पुण्य करा. आयुष्याच्या शेवटी आपलं पुण्यच कामाला येत असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन दादांचा वर्ष श्राद्धाचा हा विधी होत असताना सेवेकरता घेतलेला अभंग भक्त शिरोमणी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. आज अभंग पार समर्पक मी घेतलेला आहे. आपल्याला देवानं आयुष्य थोडं जरी दिलेलं असलं ना मंडळी, आपण गेल्यानंतर आपण कार्याच्या रूपानं कीर्तीच्या रूपानं समाजात राहिलो पाहिजेत. नामदेव महाराज तेच वर्णन करताय की या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जो मृत्यू आपल्या जीवनात येणार आहे तो मृत्यू आपल्याला प्रत्येकाला अटळ आहे, तो चुकणार नाही. आपल्याला त्या मृत्यूच्या दारात एक दिवस प्रत्येकाला जाऊन पोचायचं आहे. पण नामदेव महाराज आज म्हणताय, त्या मृत्यूच्या दारात पोहोचत असताना प्रत्येकानं एकच करा, त्या मरणाच्या आधी सावध व्हा. अभंगाचं पहिलं चरण. मरणादी सावध व्हावे, 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 मरणादी सावध, मरणादी सावध व्हावे.
नाशिक जिल्ह्यात घडलेला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दादा ह्याच नाशिक जिल्ह्यात 14 वर्ष वनवासाला होते. ऐका, कीर्ती करोनी मरावे. आणि ह्याच नाशिकच्या पंचवटीमध्ये राहत असताना प्रसंग एक दिवस असा घडला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं, हे सीते, तू या आश्रमाच्या कुटियेच्या बाहेर पडायचं नाही. आणि तू जर आश्रमाच्या बाहेर जर पडली तर रावण तुला पळवून घेऊन जाईल, तुझा हरण तो करेल, तुला लंकेला घेऊन जाईल. सीतामाईनं सांगितलं, प्रभू मी या कुटियेच्या बाहेर पडणार नाही, पण यदा कदाचित तो जर आतमध्ये आला तर सीते काळजी करू नको, तुझ्या रक्षणाकरता मी माझ्या भावाला लक्ष्मणाला इथं ठेवतो. आणि मग ते मायावी हरण आलं, प्रभू पळाले. रामायण तुम्हाला सगळ्यांना माहिती. तत्कालीन थोडा वेळ गेला आणि तिकडून मायावीच आवाज आला, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणा धाव आवाज ऐकल्यानंतर आपल्या भावासाठी एक भावानं वहिनीला सांगितलं, लक्ष्मणानं सांगितलं, सीतामाई माझा भाऊ प्रभू रामचंद्र काहीतरी संकटात आहे, मी प्रभूंकडे चाललो, पण तुम्ही आश्रमाच्या बाहेर कुटियेच्या बाहेर यायचं नाही. सीतामाई म्हणल्या, लक्ष्मण भाऊजी मी बाहेर येणार नाही, पण रावण जर आतमध्ये आला तर काळजी करू नका म्हणले. दारावरती उंबऱ्यावरती अशी शक्ती लावतो की रावण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही, पण तुम्ही बाहेर जायचं नाही. सीतामाई म्हणले, हरकत नाही, जातो मी. शक्ती लावली आणि निघून गेले. ऐका आता, थोड्या वेळानं त्याच दारावरती साधूचं रूप घेऊन रावण आला. आणि रावणानं तिथं आवाज दिला, भिक्षाम देई. भिक्षाम देई म्हटल्यानंतर सीतामाईने भिक्षा घेतली आणि उंबऱ्यापर्यंत आल्या. सीतामाई आज दारावरती आलेल्या साधूला, भिक्षे करूला, ब्राह्मणाला, साधूला सांगता, साधू बाबा आज भिक्षा देत असताना मी उंबऱ्याच्या बाहेर येऊन भिक्षा देणार नाही, तर तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. का हो सीतामाई? सीतामाईने सांगितलं, मी जर उंबऱ्याच्या बाहेर आले तर रावण मला पळवून घेऊन जाईल, पण रावण आतमध्ये येऊ शकत नाही, कारण माझ्या धीरानं लक्ष्मण भाऊजीनं इथं एक शक्ती लावली, रावण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. हे सीतामाई कोणाला सांगत होत्या? रामनगरकर महिला मंडळ कोणाला सांगत होत्या? रावणाला. तेव्हापासून बाई माणसांच्या पोटात काही राहत नाही बरं का, लगेच सांगून देतात दुसऱ्याला. आणि ते सांगितलं आणि रावणानं युक्ती लढवली. असं थांब तुला बाहेरच काढतो. सीतामाई दारावरती आलेला साधू भिक्षे करू जर विनमुख गेला तर साधू विनमुख गेल्याचं पाप माथी लागेल. सीतामाई उंबऱ्याच्या बाहेर आणि भिक्षा वाढा. सीतामाई पुढे प्रश्न आहे आता, धीराचं नवऱ्याचं ऐकावं की साधूचं ऐकावं? सीतामाईनं मागचा पुढचा विचार केला नाही, म्हणली होईल ते व्हायचं ते होईल. सीतामाई उंबऱ्याच्या बाहेर आल्या आणि रावणानं सीतामाईला पळून नेलं. विठ्ठल विठ्ठल पळवून नेत असताना याच नाशिक जिल्ह्यामध्ये ते एका जटायू नावाच्या पक्षानं पाहिलं. आणि जटायू नावाच्या पक्षानं पाहिल्यानंतर जटायू नावाचा पक्षी त्या रावणाशी युद्ध करण्याकरता गेला. युद्ध करण्याकरता गेला. एवढं युद्ध चाललं. अहो रावण 10 तोंडाचा होता आणि बलवान होता, यात नवल नव्हतं. तो जटायू नावाचा पक्षी डबल बलवान होता. भावार्थ रामायणामध्ये वर्णने 10 तोंडाच्या रावणाला जटायू नावाच्या पक्षानं 4 वेळा उचलून आपटलं होतं. कारण तो नाशिकचा होता. 4 वेळा उचलून आपटलं. रावणानं युक्ती लढवली, आता याला मारलं पाहिजे, नाही तर हा आपला काटा काढी. रावणानं सांगितलं, जटायू सांग तुझं मरण कशात आहे? जटायू म्हणले, मूर्ख रावणा, अरे मरण तर मरण सांगणार नाही. जटायूला मरण सांगावं याकरता रावणानं पुन्हा युक्ती लढवली. नीट सांगू का महाराज? जगाच्या पाठीवरती रावण फार बुद्धिवान होता, कारण तो ब्राह्मण होता. तुम्ही कस काय? ऐका, रावणाचे बाबा 4 वेद आणि 6 शास्त्र पाठ होते, मुखोद्गत होते. दशग्रंथी ब्राह्मण रावण होता. एवढा हुशार ज्ञानी. आणि सांगू, रावणासारखी या जगाच्या पाठीवरती मातृभक्ती कुणाची नव्हती. फक्त आईनं सांगितलं आज हरतालिकेची पूजा करायची, भगवान शिवांचं आत्मलिंगच त्यानं काढून आणलं होतं.
मातृभक्त होता, दशग्रंथी होता, पण ऐका, माणूस किती हुशार असला आणि किती ज्ञानी असला, ज्या दिवशी स्वतःची बायको सोडून परस्त्रीवरती त्याची नजर गेली, समजायचो तो मूर्ख आणि जगातला सगळ्यात महामूर्ख. विठ्ठल तो शून्य झाला की त्याची नजर सीतामाईवरती गेली. वाईट नजरेनं त्यानं सीतामाईकडे पाहिलं आणि ऐका, आता सीतामाईला घेतलं, लंकेच्या दिशेकडे जात असताना ते जटायू नावाच्या पक्षानं पाहिल्यानंतर सांगितलं, जटायू, तुला तुझ्या प्रभू रामचंद्राची शपथ सांग, तुझं मरण कशात. ऐका, आता रामाची शपथ घातल्यानंतर जटायू नावाच्या पक्षाला खरं बोलावं लागलं आणि जटायू नावाच्या पक्षानं सांगितलं, हे रावणा, अरे रामाची शपथ घातली म्हणून मी खरं बोलतोय, नाही तर मरण सांगितलं नसतं. ऐका हो, इथं बसलेली मंडळी, एका पक्षाला, जटायू नावाच्या पक्षाला रामाची शपथ घातल्यानंतर जटायू नावाचा पक्षी खरं बोलला, पण आमच्या माणसांचं दुर्दैव एवढं वाईट, कोर्टात गेल्यानंतर आम्ही भगवद्गीतेवरती हात ठेवून 1000 खोटं बोलतो. इथं एका पक्षाला कळालं पण पक्षातल्या माणसांना कळना. विठ्ठल विठ्ठल जटायूने सांगितलं, रावणा, अरे आयुष्य जगात तू असताना रामाचा म्हणून जगलो आणि मरताना रामाचाच म्हणून जग, मरल माझं मरण माझ्या पंखात आहे. ऐका, आता रावणानं ऐकलं, रावणानं जटायू नावाच्या पक्षाचे पंखच कापून टाकले. पक्षाचे राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता जगाच्या मालकाचा धावा चालू आहे. ऐका हो, ऐका, किती अंतकाळी माहितीये. गरुड पुराण नावाचा ग्रंथ सांगतो, माणसाच्या शरीरातून प्राण जात असताना, माणसाचा मृत्यू होत असताना किती वेदना होतात. ऐका हो मंडळी, एक विंचू चावल्यावर जितक्या वेदना होतात, अशी 100 विंचू जेव्हा चावतात, एवढ्या वेदना अंतकाळी मरणाच्या वेळी माणसाला होत असतात. आणि एवढ्या अंतकाळी एवढ्या दुःखामध्ये जगाच्या मालकाचं भजन त्या जटायूनं केलं. जटायूनं भजन करत असताना ते शब्द प्रभूंच्या कानावरती गेले. जगाच्या मालकानं बायको बाजूला सारली आणि जगाचा मालक आपल्या भक्तासाठी, जटायूसाठी पळायला लागला. आणि पळत येत असताना जटायूला मांडीवरती घेतलं. हे जटायू, सांग तुझी शेवटची इच्छा काय. जटायूने सांगितलं, देवा, अहो काय शेवटची इच्छा असणार. आज माझ्या अंतकाळी, आज माझ्या मृत्यूच्या वेळी साक्षात माझा जगाचा मालक प्रभू रामचंद्र माझ्या जवळ काय असणार. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला. प्रभू काय इच्छा असणार आज अंतकाळी. आज इच्छा काहीच नाही प्रभू.
बस आज माझा शेवट गोड झाला प्रभू. नाही ना जटायू, तुझं मरण मृत्यू तुझा जवळ आलेला आहे, कोणत्याही क्षणी तुला जावं लागेल. ऐक ना जटायू, काहीतरी माग रे राजा. ऐका आता. जटायूने सांगितलं प्रभू मागण्याकरता आता शिल्लक काहीच नाही, फक्त एक गोष्ट मला तुमच्याकडून आज पाहिजे. स्वर्ग देऊ, वैकुंठ, मुक्ती, मोक्ष काय देऊ जटायू? देवा यातलं काहीच नको मला, फक्त आज शेवटची इच्छा एवढीच आहे, मरणाच्या वेळी, मृत्यूच्या वेळी, अंतकाळी तुमच्या हातून मला पाणी प्यायची इच्छा आहे. अहो पाणी नव्हतं, पाणी. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यातून जसा बाण मारला, नुसतं पाणी नाही काढलं, जगातील 350 तीर्थ जिथं बोलावले ते ठिकाण म्हणजे सर्व तीर्थ टाकेत इगतपुरी जिल्हा नाशिक. विठ्ठल 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 विठ्ठल. 350 तीर्थांचं पाणी घेतलं आणि ते जटायू नावाच्या पक्षाला पाजलं. ऐका आता. 350 तीर्थांचं पाणी पाजत असताना जटायूला सांगितलं, जटायू नुसतं पाणी नाही, 350 तीर्थ तुझ्या करता इथं नाशिक जिल्ह्यात आले, अजून काय देऊ? देवा आता काहीच नको. जटायूनं भगवंताच्या मांडीवरती डोकं टेकून आपले डोळे झाकले. ऐका, दृष्टांत संपला आणि आता सिद्धांत घ्या. अंतकाळी प्रभू रामचंद्रांनी आपल्या बापाला मांडी दिली नाही, पण जटायू नावाच्या पक्षाला मांडी दिली. अंतकाळी प्रभू रामचंद्रांनी आपल्या बापाला पाणी पाजलं नाही, पण जटायू नावाच्या पक्षाला पाणी पाजलं. याचं कारण एकच, आयुष्य जगत असताना जटायू चांगलं जगला होता आणि शेवटी त्याला त्याचं फळ मिळालं. याला म्हणतात कीर्ती करो. अजून एक देतो आता. आज खऱ्या अर्थानं एका तरुणाचं श्राद्ध आहे, म्हणून दृष्टांत त्या मापाचाच देतो. ऐका. आज आपल्याला मंदिरावरचा कळस आणि घरापुढची तुळस सुरक्षितपणे दिसते. याच्यावरती उपकार जर कोणाचे असतील तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. सांगू, लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मी थोडं पुढचं वाक्य बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य एकट्यानं नाही, तर 18 पगड जातीतील 12 बलुतेदारांना घेऊन महाराष्ट्र उभा केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक संकट आलं होतं आणि त्या संकटाचं होतं सिद्धी जोहार नावाचं संकट. दृष्टांत तुम्ही ऐकला असेल, पण आज या भावाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं तरुण मित्रमंडळाला मला सांगायचंय, देशाकरता, देवाकरता, धर्माकरता आपण या देशाचं काहीतरी देणं आहे. ऐका, दृष्टांत झालेला फार गोड आहे. कीर्ती करोनी मरावे म्हणजे नेमकं काय? छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावरती जायचं होतं. पण प्रसंग असा घडला की त्या पन्हाळगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या गडाला 18,000 सैन्याचा वेढा घालून सिद्धी जोहार नावाचा एक खान तिथे येऊन बसला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली की या गडावरून त्या गडावरती जायचंय, पण जात असताना आपले फक्त 800 मावळे आणि त्याचं 18,000 सैन्य. कसं गणित बसवायचं? सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं, सांगितलं, बघा मावळ्या हो, आता स्वराज्यासाठी मरत असताना सगळ्यांनी सोबत मरायचं आणि सगळ्यांनी जिंकायचं तर सोबत जिंकायचं.
त्या मावळ्यांमधून एका मावळ्याचा आवाज आला, राज अव राज लाख मेले ते चालतील राज, पण लाखांचा पोशिंदा राज तुम्ही जगले पाहिजेत राज. अव 800 मावळे मेले तर 800 पुन्हा जिवंत होतील, पुन्हा तयार होतील. पण तुम्ही जर मेले तर हिंदवी स्वराज्य कधी स्थापन होणार नाही राज. याच्या करता एक करूया राज. काय एक संकल्पना सांगतो, ती पटली तो बघा. सरसेनापती संकल्पना मांडतोय, राज तुम्हाला जर पन्हाळगडावरून विशाळगडावरती पोचायचं असेल तर एक संकल्पना माझ्या मनात. कसं? खाली तर 18,000 सैन्याचा वेढा आहे, तुम्हाला गडावरून इकडून तिकडून कुठं जाता येणार नाही, पण संकल्पना पटते का बघा. ऐका संकल्पना, ऐका. राज पन्हाळगडावरून 2 पालख्या बनतील. एका पालखीत तुम्ही बनाई बसायचं राज, दुसऱ्या पालखीत उभे तुमची भूमिका साकार करून छत्रपती म्हणून एखादा आपला मावळा बसेल राज. राज पुढच्या दाराने जी पालखी जाईल त्या पालखीत तुमची भूमिका साकार करून बसलेला मावळा असेल, आणि मागच्या दरवाजाने तुम्ही जायचं. पुढची पालखी पाहिल्यानंतर सिद्धी जोहार पाहिल की छत्रपतींची पालखी गडाच्या पायथ्याला येते. 18,000 सैन्याचा वेढा सगळा हटेल, मुख्य दाराला येईल आणि तुम्ही विशाळ गडावरती जाऊन पोचाल. विठ्ठल विठ्ठल. राजानं सांगितलं संकल्पना फार गोड आहे, मी जायला त्या पालखीत बसून. पण असा कोण आहे या महाराष्ट्रामध्ये जो या महाराष्ट्र करता स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा? कोण आहे या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा? कोण आहे या महाराष्ट्रामध्ये या स्वराज्या करता आपलं रक्त सांडवणारा? कोण मावळा आहे असा? त्या 800 मावळ्यांमधून मागून एका आवाजीला, ओ राजा अव या महाराष्ट्राच्या माती करता रक्त सांडवणारा, या स्वराज्य करता जीवाची बाजी लावणारा मावळा जिवंत आहे राजा. आणि त्या नावाचं नाव होतं नावी समाजामध्ये जन्माला आलेला शिवा काशी. शिवानं सांगितलं, राज अहो मी छत्रपती म्हणून त्या पालखीत बसेल, काळजी करू नका राज. ऐका आता, कीर्ती करोनी मरावे. या कलियुगात आपल्याला कीर्ती करता येते, मरता येतं, याच्या करता हा दृष्टांत हे उदाहरण. राजानं सांगितलं, शिवा अरे लग्न होऊन तुझा अजून 3 महिने झाले नाही, तू माझ्या सैन्यात आलाय, सैन्यात काम करतोय. पण तुला माहिती का तुला अशा ठिकाणी जायचंय का तिथे गेल्यानंतर माणूस पुन्हा जिवंत येणार नाही. शिवा अरे घरी तुझी तरुण पत्नी आहे, तुझी आई आहे, तुला वडील नाही. तू जर गेला तर तुझ्या प्रपंचाची जबाबदारी कोण सांभाळेल? शिवा अरे लग्न झाल्यानंतर 1 महिना घरी थांबला आणि लगेच तू सैन्यामध्ये आलाय. शिवा या भूमिकेवरती या मोहिमेवरती कोणी जाईल पण तू जाऊ नको. शिवा त्या शिवानं सांगितलेले शब्द ऐका. राजा महाराष्ट्राच्या मातीकरता लढत असताना जर वीर मरण आलं तर फक्त नाव्याचा शिवा मेला म्हणून इतिहास नोंद ठेवेल. पण या संकटामध्ये जर तुमची भूमिका साकारून करून जर मेलो तर या महाराष्ट्राच्या माती करता नाव्याचं पोरग छत्रपतीची भूमिका साकारून मेलं म्हणून इतिहास माझी नोंद ठेवेल. विठ्ठल राजा द्या तुमची भवानी तलवार. राजा तुमच्या गळ्यातली त्या ठिकाणी जी कवड्याच्या माळा द्या. राजा कानातील कुंडला, कपाळावरची चंद्रकोर, जिरे टोप द्या. राजा तुमचं सगळं वाघनख द्या माझ्याकडे. राजा छत्रपतींचे चपला पायतान सगळं सगळं घेतलं आणि त्या शिवानं त्या अंगावरती घातलं. आणि अंगावरती घातल्यानंतर शेवटचं दर्शन माझ्या छत्रपतींचं घेतलं. ऐका. आणि एका पालखीत शिवा बसला आणि एका पालखीत छत्रपती बसले. जी शिवाची पालखी होती ती मुख्य दरवाजाने निघाली आणि छत्रपती ज्या पालखीत बसलेली होती ती पन्हाळगडाच्या मागच्या दरवाजाने निघाली. पालखी हळूहळू खाली जात असताना मुख्य दरवाजाने गेलेली पालखी आहे ती सिद्धी जोहरच्या सरसेनापतीनं पाहिली आणि सांगितलं, सिद्धी जोहर आज अच्छा दिन है, शिवा आ रहा है, शिवाजी महाराज येत आहे भेटी करता. सिद्धी जोहरनं सांगितलं, एवढ्या दिवस वाट पाहायला लावली ना, आज याला सोडायचा, याला कापायचा, तोडायचा, फोडायचा. सिद्धी जोहर तिकडे संकल्पना करून 18,000 सैन्याचा जो काही वेढा होता तो सगळा घेऊन मुख्य दारावरती येऊन थांबलाय.
इकडे मागच्या दरवाजानं जात असताना शिवानं फक्त एक वाक्य छत्रपतींना सांगितलं होतं, राज जोपर्यंत तुम्ही या गडावरून त्या गडावरती पोहोचत नाही आणि तिथं गेल्यानंतर फक्त एक इशारा करायचा, तुम्ही गडावरती पोहोचले म्हणून गवताची गंजी पेटवायची आणि ज्या तोफांचा आहे त्यांचा कडकडाट करायचा, मी सांगेल मी समजेल माझा राजा गडावरती पोहोचला आणि मी मरायला तयार असेल. राजानं सांगितलं काळजी करू नको, तू मरणारही नाही आणि काहीच होणार नाही, तू सुखरूपी. दोन पालख्या निघाल्या. सर सेनापतीनं बघितलं छत्रपतींची पालखी येते, 18,000 सैन्याचा वेळा मुख्य दरवाजा. हळूहळू हळूहळू पालखी गडाच्या खाली येते. गडाच्या खाली पालखी आल्यानंतर पालखीमधून या ठिकाणी जे छत्रपतींची भूमिका साकार करून जो बसलेला जो शिवा होता तो उतरला आणि उतरत असताना त्यानं एकच चूक केली. महाराज छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून उतरत असताना उजव्या बाजूने उतरायचे आणि हा डाव्या बाजूने उतरला. कारण आपल्या हिंदू धर्माचा नियम, कुठलंही शुभ कार्य करत असताना आपण दान जरी करायचं असेल तर तो उजव्या हाताने करतो, पूजा जर करायची असेल तर उजव्या हाताने करतो, जेवण जरी करायचं असेल तर उजव्या हाताने करतो. उजवा हात आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. छत्रपती उतरत असताना उजव्या बाजूने उतरायचे, हा शिवा डाव्या बाजूने उतरला आणि ते त्या सिद्धी जोहरच्या सर सेनापतीनं पाहिलं आणि त्यानं सांगितलं सर सेनापतीनं सिद्धी जोहरनं विचारलं कसं काय, आणि त्यानं सांगितलं शिवाजी छत्रपती उतरत असताना हे उजव्या बाजूने उतरायचे, हा डाव्या बाजूने उतरलाय. पालखीत असलेल्या न्हाव्याच्या शिवाला छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या मावळ्याला तसंच त्याची गच्ची धरली, गाळा धरला, तसाच पालखीच्या बाहेर ओढला आणि सांगितलं क्या कोण आहे तुम, कोण आहेस तू, सांग लवकर. त्यावेळेस त्या सरसेनापतीनं सांगितल्यानंतर ही शिवा नाहीये, सिद्धी जोहरनं त्याला बाहेर वडलं आणि पालखीत बसलेल्या न्हाव्याच्या शिवानं सांगितलं, हे सिद्धी जोहरा, अरे महाराष्ट्राच्या या प्राण सख्याला, या सूर्याला तुझ्या करता, तुझ्या तावडीत देण्याकरता हे महाराष्ट्राचं रक्त सोपं नाहीये. अरे महाराष्ट्राचा राजा कधीच गडावरती पोहोचला असेल, मी त्यांची भूमिका साकारून बसलेला त्यांचा निष्ठावंत मावळा आहे. सिद्धी जोहरची तळपायाच्या मस्तकाला गेली. सिद्धी जोहरनं सांगितलं असा घात केला आमचा, आता यालाही सोडायचा नाही. सर सेनापतीला सांगितलं सांग तुझ्या या सिद्धी जोहरला मारायचं असेल फक्त 2 मिनिटाचा अवकाश द्या. 2 मिनिटाचा अवकाश द्या म्हटलं, तिकडून गडावरतून तोपा कडकडल्या, गंजा पेटल्या आणि इशारा झाला. राजगडावरती पोचलं आणि पालखीत बसलेल्या शिवानं सांगितलं सिद्धी जोहरा मार मार मार, अरे माझ्या राजाला दिलेला शब्द मी आज पूर्ण केलाय, माझा राजा त्या गडावरती पोचलाय, मार, मारायचे ना मार मारा. सिद्धी जोहरनं त्या शिवाला तसंच हातात घेतलं, धाड 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 तलवारीच्या अशा अंगावरती वार केले का माझ्या शिवा काशिदाचे 100 तुकडे त्या सिद्धी जोहरनं केले आणि ज्या पालखीत बसून आला होता त्याच पालखीत एका पोत्यात भरून परत पाठवले. पालखी निघाली, पन्हाळगडातून पायथ्याहून ती आता विशाळगडाच्या गडावरती आली. माझ्या राजानं पालखी महाद्वारातून बघितली, गेलेला माझा शिवा परत जिवंत आलाय म्हणून महाराष्ट्राच्या राजानं सिंहासनाचा त्याग केला आणि महाराष्ट्राचा राजा पळत 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 आपल्या मित्राला, सख्याला, मावळ्याला भेटण्याकरता निघालाय. गेल्यानंतर पालखीचे दरवाजे बाजूला केले, पडदे बाजूला केले, आतमध्ये एक पोतं दिसलं. त्या पोत्याची या ठिकाणी जी गाठ होती ती सोडली आणि शिवाच्या शरीराचे 100 तुकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजानं गुडघे जमिनीवरती टेकवले आणि महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज अंबरडा फोडून रडले आणि राजानं सांगितलं काय चुकी होती शिवाची, फक्त माझ्यासारखा दिसत होता एवढीच चुकी होती, आज एवढं स्वराज्याकरता त्यांना आपल्या प्राणाची आहुती दिली. आता राजानं बातमी फुटू दिली नाही. 10वा श्राद्धा, पंचक्रिया, अष्टविधी हा सगळं अंतविधी सगळं गडावरतीच केलं. आता पत्र शिवाच्या गावाला पाठवलं. पत्र गावच्या पाटलाला आलं. गावच्या पाटलानं पत्र वाचलं आणि पत्र वाचल्यानंतर गावच्या पाटलाला जणू काही आनंद झाला की न्हाव्याच्या पुरानं आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं फार मोठ्या उंचीला नेलं, कमवलं आपल्या गावाचं नाव.
आज साक्षात महाराष्ट्राचा शिवछत्रपती शिवाजी राजे आपल्या गावाला भेट देण्याकरता येत आहे। सगळीकडे आनंद, सगळीकडे जय्यत तयारी, आणि जय्यत तयारी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राचे शिवछत्रपती महाराज त्या गावावरती जाऊन पोहोचले। ऐका, आणि गावावरती पोहोचल्यानंतर पूर्वीच्या काळी आळ्या होत्या, गल्ल्या होत्या। या गल्लीतून त्या गल्लीला, त्या गल्लीतून ह्या गल्लीला अशी एक 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 गल्ली पास करत महाराज चालले होते। आणि बातमी शिवाच्या घरी पोहोचली की थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दारावरती येत आहे। शिवाच्या आईने सांगितलं, सुनबाई, बापाने दिलेला भरदार पैठणीचा शालू नेसा, वस्त्र अलंकार सगळे अंगावरती घाला, डोक्यावरती भरदार कुंकू लावा, पायात पैंजण घाला, हातात हिरवा चुडा घाला। आई साहेब का हो, अहो आपला शिवाजींच्या सैन्यात काम करतोय, तो महाराष्ट्राचा राजा आपल्या दारावरती आज येतोय। सुनबाईनं पटकन पैठणी घातली, हातात हिरवा चुडा घातला, पायात पैंजण घातली, आणि सुनबाई आरतीचं ताट घेऊन महाराजांना ओवाळण्याकरता दारावरती येऊन उभे आहे। दारावरती आलेल्या सुनबाईनं महाराष्ट्राच्या राजाची वाट पाहावी, आणि महाराष्ट्राचा राजा दारावरती आल्यानंतर शिवाची पत्नी ओवाळण्याकरता पुढे झाली। हळदीमध्ये बोट बुडवलं, महाराष्ट्राच्या कुलदीपकाला ते लावणार। तितक्या सासूबाईनं सांगितलं, सुनबाई, हातात ताट दुसऱ्या बाईच्या हातात त्या घरामध्ये जा। सुनबाईनं विचार केला, ज्या सासूने एवढे सुंदर कपडे घालायला लावले, वस्त्र अलंकार एवढा श्रृंगार करायला लावला, त्या सासूने एवढ्या लोकांमध्ये माझा अपमान करावा, मला ओवाळून न द्यावं, काय घडलं असेल? सुनबाई रडत रडत गेली, घरात जाऊन बसली। औक्षण झालं, महाराजांचं स्वागत घरामध्ये झालं। महाराष्ट्राच्या कुलदीपकानं छत्रपतींनी पहिला प्रश्न त्या आईंना केला, आई, माझा पहिला प्रश्न घरात आल्यानंतर असा आहे, शिवाची पत्नी मला ओवाळण्याकरता आली होती, का हो तिला ओवाळू दिलं नाही? सांगितलं, राज, अहो महाराष्ट्राच्या कुलदीपकाला, या महाराष्ट्राच्या छत्रपतीला एका विधवा स्त्रीनं ओवाळावं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। छत्रपती जमिनीवरतीच कोसळले। जर शिवाच्या मृत्यूची बातमी जर मी कुठं पसरू दिलेली नाही, शिवाच्या मृत्यूची बातमी कोणाला माहित जर नाही, मग शिवाच्या आईला बातमी सांगितली कोणी? आई, बातमी तर मी फुटू दिलेली नाही, तुम्हाला कसं कळलं? ऐका त्या आईचं उत्तर, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती करोनी मरावे म्हणजे नेमकं काय? आईनं सांगितलं, राजा, आज जर माझ्या शिवाला ही बातमी कळली असती की महाराष्ट्राचे शिवछत्रपती माझ्या दारावरती आज येत आहे, तर माझा शिवा महाराष्ट्राच्या किती कडक मोहिमेवरती असता, पण आज 5 मिनिट का होईना तो तुमच्या स्वागताला इथं हजर असता। ज्या अर्थी राजा तुम्ही आलाय, माझा शिवा आज आला नाही, त्या अर्थी माझा शिवा या जगात राहिला नाही। विठ्ठल विठ्ठल राजानं सांगितलं, आई काय देऊ तुम्हाला? धन देऊ, सोनं नाऊ देणं ना, काय देऊ तुम्हाला? जेवढं पाहिजे तेवढं बोला। आईनं सांगितलं, राज, अहो गेलेला पोटचा पोरगा तुमच्या धनानं परत येणार नाही। राज, गेलेला पोटचा पोरगा परत तुमच्या संपत्तीनं परत येणार नाही, पण राज, आज एकच इच्छा आहे, माझा शिवा वर्षातून फक्त एका सणाला घरी यायचा, आणि तो सण म्हणजे बैलपोळ्याचा सण। त्या बैलपोळ्याच्या प्रत्येक सणाला तुम्ही यावर आज एवढीच इच्छा आहे। ऐका, राजानं सांगितलं, आई साहेब काळजी करू नका, अहो जो मृत्यू पावलाय ना, तो महाराष्ट्राचा शिवछत्रपती शिवाजी महाराज मरणाला पावलाय, आणि जो आज तुमच्या घरी आलाय तो तुमचा शिवा काशीद आलाय। आई साहेब, जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या किती कानी कोपऱ्यात जर असलो, तो बैलपोळ्याच्या दिवशी तुमच्या हातची पुरणपोळी खाण्यासाठी मी स्वतः इथे येत जाईल। आई साहेबांनी सांगितलं, ओ शिवाजी महाराज, अहो माझ्या पोराचा जन्म सार्थकी लागला, माझ्या पोराचा दिवस सार्थकी लावला। ओ राजा ऐका ना, माझ्या शिवाच्या पत्नीला दिवस आहे राज, पण उद्या जर माझ्या शिवाला जर मुलगा झाला तर त्यालाही मी तुमच्या सैन्यामध्ये पाठवील, आणि त्याच्या बापाला जसं वीरमरण आलं तसंच त्याला सांगेल, तुझ्या बापासारखं वीरमरण तुलाही येऊ द्या, असं कार्य कर। यालाच म्हणतात कै कीर्ती कर, कीर्ती करो
या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर असं जीवन जगा. आपण गेल्यानंतर आपल्या मित्र परिवारानं आपली कीर्ती राहिली पाहिजे. सांगू, आपण जन्माला आल्यानंतर एवढं पवित्र जीवन जगा की आपल्या नातेवाईकांनी आपण गेल्यानंतर डोळ्यातून अश्रू आणले पाहिजेत. सांगू, आपण जन्माला आल्यानंतर एवढं गोड जीवन जगा, एवढं चांगलं राहा की आपण गेल्यानंतर आपली बातमी ज्याला ज्याला कळेल त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. एवढं पवित्र जीवन जगावं. यालाच म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. हीच माणसाची कीर्ती समाजामध्ये राहिली पाहिजे. म्हणून आज वर्षापूर्वी या परिवारातून कैलासवासी वैकुंठवासी चिरंजीव आमचे अर्जुन दादा यांना जाऊन आज वर्ष पूर्ण झालं. दादा खऱ्या अर्थानं त्या मायबापाचं दुःख फार मोठं. आमच्या गोरक्षनाथ काकांचं, आमच्या शोभाताईंचं. अहो, या जगाच्या पाठीवरती ज्या वेळेस मायबापाच्या आधी पुढचं पोरग निघून जातं ना, त्या मायबापाचं दुःख फार मोठं आहे. सांगू किती मोठं आहे. अहो, म्हातारपणाचा आधार घरातून निघून जात असतो, म्हातारपणाची काठी निघून जात असते. आणि मृत्यूच्या काळात, मृत्यूच्या वेळी जो पोरगा पाणी पाजायला पाहिजे तो पोरगा जर घरातून निघून जात असेल मायबापाच्या आधी, मला सांगा काय त्या मायबापाचं अंतकरण म्हणत असेल. आज त्या आईचं दुःख आणि बापाचं दुःख फार मोठे गड्या. मी सांगून जाईल. आज या मित्र परिवारानं त्या अर्जुन दादाचा फोटो बनवून आणला. सांगू, मैत्री अशी करा भल्या गड्या. हो मित्रांनो, ऐका ना, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, आपल्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी जो केक घेऊन येतो त्याला मित्र म्हणू नका. पण आपली आई घरामध्ये आजारी असताना, आपला बाप घरी आजारी असताना, आपण जर घरी नसलो, आपल्या माय बापाला दवाखान्यात नेऊन त्यांच्या औषधाची, त्यांच्या दवाखान्याची व्यवस्था करतो त्याला मित्र म्हणा. सांगू, मित्राचं आणि मित्राचं काय नातं असतं. कविकारानं वर्णन केलं, जीवनात एकतरी मित्र असावा. का? अहो, ज्याला काही गोष्टी सांगून कळतात, ऐका, ज्याला काही गोष्टी सांगाव्या लागतात त्याला दोस्त म्हणावं. ज्याला काही गोष्टी फोनवरती सांगाव्या लागतात त्याला मित्र म्हणावं. आणि ज्याला आपल्या जीवनातल्या काही गोष्टी न सांगता कळतात त्याला सखा म्हणावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये असा सखा, असा मित्र एकतरी असावा की आपल्या जीवनातलं दुःख आलं तर ते दुःख सांगण्यासाठी मित्र असावा. काय असतो एक मित्र? कविकारानं वर्णन केलं. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवन बर तुझी, वाट चुकणार नाही जीवन बर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. असा मित्र प्रत्येकाच्या जीवनात असावा. आई वडिलांचं जेवढं मोठं दुःख आहे, जेवढं भावांचं दुःख मोठं आहे, आजोबा आजी पंजोबा ज्यांचं जेवढं मोठं दुःख आहे, तेवढं अर्जुन दादांच्या मित्राचंही दुःख तेवढं मोठं आहे. आज त्यांच्या जीवनातला एक मित्र खऱ्या अर्थानं निघून गेलाय. सांगू, एक व्यक्ती गेल्यानं लोक म्हणतात काही होत नाही. अहो, एक व्यक्ती गेल्यानं जी उणीव भरून निघत नाही, खऱ्या अर्थानं ते दुःख फार मोठं आहे. 100 मधला एक जर कमी झाला तर 99 आकडा येत असतो. पण त्या 100 मध्ये जर एक टाकला तर 100 आकडा तयार होत असतो. मित्र अनेक मिळतील पण त्या मित्रांमधला एक जरी मित्र गेला तर दुःख फार मोठं असतं. या परिवारातील
आज हा मुलगा या परिवारातून निघून गेलेला आहे, म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। एकदा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा। विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा विठोबा देवाचं भजन सर्वांनी केलेलं आहे। एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला श्रीमान निवृत्तीनाथांचं भजन करायचं आहे आणि या भजनातून खरी श्रद्धांजली आपल्याला कैलासवासी वैकुंठवासी चिरंजीव आमच्या अर्जुन दादांपर्यंत पोहोचवायची आहे। माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे, तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली असेल नसेल जाऊ द्या, भजन केलं असेल नसेल जाऊ द्या, पण सगळ्यांना विनंती आहे आमच्या या दादाला चांगली जागा मिळो अशी आपल्याला या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली भगवंताला भजनातून टाळीतून द्यायची आहे। प्रत्येकाने एकच करा, ही शेवटची श्रद्धांजली देत असताना मोठ्या प्रमाणात हात वरती करा, करा सर्वांनी हात वर असे सुंदर, आणि प्रत्येकानं या टाळीतून या भजनातून शेवटची श्रद्धांजली कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन दादांपर्यंत पोहोचवायची आहे। निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हरी निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, उरावे जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नामामनी मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम। या नामदेव महाराजांच्या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला। जाता जाता दोन महत्त्वाचे संदेश आपल्या पुढे ठेवून जातो। आज कैलासवासी वैकुंठवासी हे दादा जात असताना त्यांचा मित्र परिवार सगळा या ठिकाणी उपस्थित आहे। या दादाला जर खरी श्रद्धांजली मित्र परिवाराच्या वतीनं द्यायची असेल तर एकच करा पुढाव, ज्या पवित्र आपण धर्मामध्ये जन्माला आलो त्या हिंदू धर्माचं पालन करा। सध्याच्या स्थितीला आम्हाला आमच्या धर्माचा विसर पडलाय, आमच्या पवित्र धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर त्या संस्कृतीचा विसर आम्हाला पडलाय। प्रत्येकानं धर्म आणि संस्कृती जोपासा। का जोपासा माहिती का? याचं कारण आहे, ज्या ज्यावेळी आपल्याला आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा विसर पडत असतो त्या त्यावेळी बांगलादेश सारखी परिस्थिती त्या राज्यावरती त्या राष्ट्रावरती येत असते। काय घडतंय बांगलादेशमध्ये तुम्ही सगळं पाहताय। अहो आपला हिंदू या ठिकाणी तुम्ही बांगलादेशचा बारकाईने अभ्यास करा। बांगलादेशमध्ये मुसलमान मारला नाही, ख्रिश्चन मारला नाही, शीख मारला नाही, जैन मारला नाही, बौद्ध मारला नाही, सगळ्यात पळू मारला असेल तर तो आपला हिंदू मारला। का माहिती का? तिथल्या लोकांना आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा विसर पडला होता। मग आपण त्या पवित्र हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली लोक सांगू, लोक म्हणतात हिंदू धर्म नाही। अरे मग हिंदू धर्म नाही मग कोणता धर्म आहे आपला? या पवित्र हिंदुस्थानात आम्ही जन्माला आलो, आमचं परमभाग्य संतांनी वर्णन केलं। पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती। या पवित्र हिंदुस्थानात जन्म मिळाला, याच्यापेक्षा भाग्य आपलं काय पाहिजे? आणि सांगू का, आता एक परिस्थिती लक्षात घ्या,
बांगलादेशमध्ये जी परिस्थिती घडली, त्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार जो होतोय ते पळून येतील, कुठे येतील ते येऊन जास्तीत जास्त भारतात येतील. बरोबर का? कारण भारतात त्यांना माहिती आपल्याला लपायचं एकच स्थान आहे, कारण इथे हिंदू जास्त आहे. मला एक सांगा, तीच परिस्थिती थोड्या दिवसानं जर आपल्या भारतावरती आली, आपण कुठं जायचं? पाकिस्तानला? अजिबात नाही. म्हणून माझी विनंती, धर्माचा आणि संस्कृतीचा विसर कधी पडू देऊ नका. अरे प्रत्येक पोरानं आपण ज्या कुळात जन्माला आलोय, ज्या धर्मात जन्माला आलो, त्याचा स्वाभिमान आणि अभिमान आपल्याला असला पाहिजे. सांगू, या हिंदू धर्मांकरता भल्या भल्या लोकांचं या ठिकाणी योगदान आहे. प्रत्येक बघा, आपल्या जातीत आपल्या कुळामध्ये जे फार मोठे महापुरुष होऊन गेले, यांचं हिंदू धर्मासाठी फार मोठं बलिदान आहे. आणि त्यांचं जर आपण बलिदान जर हिंदू धर्मासाठी जर विसरत असू, मी म्हणतो हे आपलं दुर्दैव आहे. आपण त्या महाराष्ट्रात राहणारी लोक आहे. कोणत्या? अहो, याच महाराष्ट्रामध्ये आपल्या शरीराचे 100 तुकडे झाले, पण ज्या राजानं धर्म बदलला नाही, त्या संभाजी राजांच्या महाराष्ट्रातली लोक आहे आपण. मग आपण का 1,00,000-2 लाख रुपया करता धर्म बदलावा, धर्मांतर करावी? सध्याच्या स्थितीला या महाराष्ट्रात किंबहुना नाशिक जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक फार मोठा एक हे चालवलंय, धर्मांतर हा प्रकरण चालवलाय. 1-2 रुपये 2 लाखाची लालच आमच्या कुठल्या तरी गरीब परिवाराला द्यायची आणि त्याला सांगायचं, बाबा तू आमच्या हिंदू धर्मात, तुमच्या हिंदू धर्मातून आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये. अरे हा आपला धर्म नाही, ही आपली संस्कृती नाही. 1-2 लाखाकरता जर आपण विकले जात असू धर्मासाठी, ऐका माझी विनंती तुम्हाला, कुठंतरी आमच्या कुळामध्ये ज्या महापुरुषांचं बलिदान झालेलं आहे धर्माकरता, त्यांचं बलिदान आम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि हिंदू धर्माकरता एकत्र आलं पाहिजे. आणि सांगू, एवढ्या 10-5 वर्षात आपण हिंदू म्हणून जर एकत्र प्रत्येक जण आलो नाही, आपण जात आणि जात एवढं जर लावून धरलं, थोड्या दिवसानं घराच्या बाहेर निघणंही मुश्किल आहे. म्हणून प्रत्येकानं आता जाती कुळाचा विचार न पाहता आपण एकच आहो, गर्व से कहो हम हिंदू आहे, हे प्रत्येकानं म्हणत नारा लावला पाहिजे. आणि 100% खरंय, बटेंगे तो कटेंगे. जर तुम्ही जातीत जर वाटले गेले, थोड्या दिवसानं आपल्याला काटायला लोक कापायला तयार आहे. म्हणून एक करा, जाती कुळात या ठिकाणी आपण विचार हे करण्यापेक्षा आपण धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र या. आपल्या धर्मावरती संकट आलं, अरे आमच्या रामनगरच्या पोरांनी एकत्र आलं पाहिजे. सांगू किती एकत्र आलं पाहिजे? अरे जर मुसलमानांची पोरं जर बुधवारी शुक्रवारी नमाज पाडायला त्यांच्या मस्जिद मध्ये जर नियमाप्रमाणे जात असेल, तर आमच्या रामनगरच्या पोरांनी दर शनिवारी मारुती मंदिरात येऊन हनुमान चालीसा म्हणायला काय हरकत? आलं पाहिजे आमच्या पोरांनी धर्माकरता एकत्र. पण आपल्याकडे होतं काय माहिती का? एखादी घटना घडली का मग आम्ही एकत्र येतो. हा अजिबात नाही. घटना घडण्याच्या अगोदर एकत्र या. तुमच्या गावात कोणी घटनाच करू शकत नाही. तुमच्या इथं सांगू, हिंदू म्हणून जर संघटित राहिलो, गावातला तरुण जर एकत्र आला, तर आपल्या हिंदूंच्या माय बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही. तुम्हाला एकच घटना सांगतो थांबतो. संभाजीनगरला घडलेली घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती. श्रद्धा नावाची पोरगी होती पोराओ, आणि त्या श्रद्धा नावाच्या पोरीने एका जिहादी पोऱ्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर तिनं माय बापाच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केलं मुसलमानाच्या पोराशी. म्हणजे माझा मुसलमानांना विरोध आहे असं काही नाही बरं का. बिचारे सगळेच तसे नाहीये. 100% मुसलमानांपैकी 10% मुसलमान आपल्या विचाराशी आपल्या हिंदूंच्या तत्वाची सहमत आहे. पण हे त्यांच्या करता बोलतो जे 90% इथं दंगली घडवतात आणि आपल्या महाराष्ट्रात राहून आपल्याशी गद्दारी करता, हे त्यांच्या करता मी बोलतोय. आपल्या हिंदूच्या माय बहिणीला त्यांनी फसवलं आणि तिच्याशी लग्न केलं. 3 महिने झाले आणि 3 महिने झाल्यानंतर त्या पोऱ्यानं सांगितलं, आता तू माझ्याशी कोर्ट मॅरेज केलं इथपर्यंत खरंय, पण आमच्या धर्मामध्ये खऱ्या अर्थानं तुला जर यायचं असेल तर गाईचं मांस तुला खावं लागेल. अहो, ज्या हिंदू धर्मामध्ये आम्ही गाईला माता मानतो, ज्या हिंदू धर्मामध्ये आम्ही 33 कोटी देवांचं स्वरूप ज्या गायीमध्ये बघतो, त्या गायीचं मांस खायला त्यानं त्या ठिकाणी तिला बळजबरी केली. तिनं सांगितलं लग्न केलं इथपर्यंत बरं होतं, पण गायीचं मांस मी खाणार नाही. अहो, तिनं गायीचं मांस खाल्लं नाही, म्हणून त्या जिहादी कुत्र्यानं आमच्या हिंदूच्या श्रद्धा नावाच्या पोरीला तिचे 100 तुकडे केले आणि 8 दिवस फ्रीज मध्ये ठेवलेली होती. ही अस्मिता आहे का आपल्या हिंदूंची? माझी विनंती तुम्हाला, पोराव, तुम्ही जर आता हिंदू म्हणून जर संघटित राहिले, तुमच्या गावात या घटना घडणार नाही. हे मी का बोलतोय माहिती का? आता तरुणांनी धर्मासाठी एकत्र नाही, काळाची गरज आहे. उद्या यदा कदाचित जर तुम्ही हिंदू म्हणून तरुण जर एकत्र आले नाही, उद्या तुमच्याच एखाद्या तरुणातल्या बहिणीवरती हा प्रकार घडू शकतो. म्हणून सावधान. हिंदू धर्म खतरे में हे असं म्हणू नका, तर असं म्हणा, अरे गर्व नाही,
माझे आम्हाला हिंदू असल्याचं असं प्रत्येकानं म्हणलं पाहिजे आणि आपल्या धर्मासाठी आपण पुढे आलं पाहिजे. माझी विनंती, प्रत्येकानं जर गावात आता जर सगळ्या तरुणांनी एकत्र आलं, सगळ्या गावात तरुणांनी येऊन जर संघटन जर केलं, आपल्या गावात असे विद्रूप प्रकार घडणार नाही, धर्मांतरासारखे प्रकार घडणार नाही, आपल्या धर्मातले लोक परक्या धर्मात जाणार नाही. आणि जर आपल्या धर्मातल्या लोकांनी जर परक्या धर्मात जाऊन जर धर्मांतर केली, एक दिवस हिंदू धर्माला अल्पसंख्याक म्हणून या महाराष्ट्रात राहावं लागेल. याचा विचार पुढला भविष्यातला करा. महिला मंडळ, माझी विनंती आहे, आपल्या पोरींना फार शिकवा, फार मोठं करा. आणि काळाची गरज आहे असती. पोरींना तुम्ही कलेक्टर नाही डॉक्टर बनवा, फार मोठं करा. आणि स्वाभिमान अभिमान असलाच पाहिजे. काल परवा मला एक आज आमंत्रण एका कार्यक्रमाचं, तुमच्या सिन्नर तालुक्यामध्ये सोनांबे गाव आहे आणि तिथली एक पोरगी UPSC मध्ये भारतातून 22व्या क्रमांकाने आली आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने आली. काळाची गरज आहे. आज स्त्रीनं शिकणं ही काळाची गरज आहे. पण सांगू का माता मावल्या हो, पोरीला शिकवा, कॉलेजला पाठवा, फार मोठं करा तिला. पण तिला खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या काही बलाढ्य स्त्रिया होऊन गेल्या त्यांचं चरित्र तिला ऐकवा. तिला सांगा महाराणी ताराबाईचं चरित्र सांगा, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र सांगा, रमाबाई आंबेडकरांचं चरित्र सांगा, तिला झाशीच्या राणीचं चरित्र सांगा, तिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचं चरित्र सांगा. का सांगा माहितीये? ज्या दिवशी आमची पोलगी कॉलेजला बाहेर जाईल, किंबहुना आपल्या धर्मातला नाही परधर्मातला जरी पोरगा तिच्या अंगावरती धावून आला तर अंगावरती एवढं धैर्यवान आपल्या पोरींना बनवा. नुसतं शिकू नका पोरींना, आपल्या धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी स्त्रीची आहे. म्हणून माझी विनंती, धर्म संस्कृती पोरींना शिकवा. पोरांना माझी विनंती, सकाळी उठल्यानंतर ज्या पवित्र हिंदू धर्मात आपण जन्माला आलोय त्या हिंदू धर्माच्या नावानं कपाळावरती गंध लावा. गंध याच करता लावा, आपण हिंदू आहोत म्हणून प्रत्येकानं कपाळावरती गंध लावा. पोरींना माझी विनंती, कॉलेजला शाळेत जात असताना इथं बसलेल्या महिला मंडळ, आपल्या पोरीच्या डोक्याला टिकली असलीच पाहिजेत, आपल्या पोरीच्या हातात बांगड्या असल्या पाहिजेत, आपल्या पोरीच्या पायात पैंजणं असलीच पाहिजेत. ही आपली संस्कृती आहे. आणि काही शाळा या महाराष्ट्रात आता अशा आहे, त्यांना आमच्या पोरांनी लावलेला गंध चालत नाही, आमच्या पोरांनी गळ्यात घातलेली माळ त्यांना चालत नाही, त्यांना आमच्या पोरींनी लावलेल्या टिकल्या चालत नाही, पैंजणं चालत नाही, बांगड्या चालत नाही. त्या शाळेत जा आणि एक दिवस सगळ्या पालकांनी जा आणि त्या शाळेचा जो मुख्याध्यापक आहे त्याला चांगला हाताखालून काढा. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातून आमच्याशी गद्दारी करता काय? पाश्चात्य संस्कृती आणतात आमच्या महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक पोरीच्या कपाळावरती टिकली असली पाहिजेत, प्रत्येक पोरीच्या गळ्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे, प्रत्येक पोरीच्या कानातले असले पाहिजेत, प्रत्येक पोरीच्या आमच्या वेण्या असल्या पाहिजेत, प्रत्येक पोरीच्या पायात पैंजणं असली पाहिजेत. हे प्रत्येकानं आपली धर्म आणि आपली संस्कृती. तुम्ही आज सगळ्या बसलाय, बरोबर आहे ना? आहे का नाही? प्रत्येक बाईच्या डोक्याला टिकली कुंकू, प्रत्येकीच्या डोक्यावरती पदर आहे का नाही? का तरी आपली संस्कृती, बरोबर ना? ही संस्कृती पुढे टिकावी असं जर वाटत असेल, आपल्या पोरींना ती संस्कृती शिकवा. आपला देव देश धर्म काय असतो हे पोरींना शिकवा. हे जर तुम्ही आज शिकवलं नाही, थोड्या दिवसात अवघड परिस्थिती येणार आहे. पूर्वी असं होतं, या जुन्या माता मावल्या सगळ्या बसलेल्या आहे, अंगावरती जर फाटलेलं असलं तर त्या बिचाऱ्या इकडून तिकडून द्वारा आणायच्या, सुई आणायच्या, ते शिवलं जायचं आणि अंग झाकलं जायचं. पण आता उलट झालं, अंगावरती जेवढं झाकलेलं तेवढं फाडलं जातं, अंग प्रदर्शन दाखवलं जातं. मला सांगा, का बलात्कार होणार? सांगू एक शेवटचं वाक्य सांगतो ना, आता थांबतो. या महाराष्ट्रामध्ये डोक्यावरती पदर घेऊनही महाराष्ट्रात नाव करता येतं, अनाथांची माय होता येतं. हे ज्या बाईनं शिकवलं त्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, त्यांचं एक वाक्य आहे. सिंधुताईंना कोणीतरी प्रश्न विचारला होता, ताई या महाराष्ट्रातले बलात्कार केव्हा थांबतील? सिंधुताईंनी एकच गोड वाक्यात उत्तर दिलं, ज्या दिवशी आमच्या हिंदू धर्मात पवित्र जन्मात पवित्र कुळात जन्माला आलेल्या पोरी ज्या दिवशी अंगभर कपडे घालायला शिकतील त्या दिवशी महाराष्ट्रातले बलात्कार बंद झाल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती, धर्म संस्कृतीचं पालन करा. झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करत असताना या दादाचे दोन्ही भाऊ, आमचे सोनू भाऊ, आमचे ऋषिकेश भाऊ, तुम्हाला धन्यवाद देतो. भावाचं प्रेम फार मोठं आहे. आणि सांगू का, एक वाक्य मी एका महाराजांचं फार गोड ऐकलं की म्हणे, आपला मित्र हा आपल्या भावासारखा असावा. पण मी थोडंसं उलट बोलतो, आपला मित्र आपल्या भावासारखा असण्यापेक्षा आपल्या भावालाच मित्र माना. फार अतूट नाते भावाचं. म्हणून आज या दोन भावांच्या जीवनातून एक भाऊ निघून गेलाय, दुःख फार मोठं आहे. झालेली सेवा समर्पित करत असताना याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम.
आणि सर्व या परिवाराला, त्यांचे आई वडील, त्यांचे चुलते भाऊ बहिणी, जेवढे काही या परिवारात असतील तेवढे सगळे मंडळी आले देवाजीच्या मनापुढे. कोणाचे चालेना, देवानं एकदा ठरवलं की जावं लागत असतं. आता इथून पुढे शोक करू नका, पण त्या मायबापाच्या हृदयाला पडलेला जो खड्डा आहे तो कधीच आता भरून निघणार नाही. कारण जो 2 मुलं असली पण एक मुलगा जीवनातून गेल्यानंतर त्या मायबापाचं दुःख फार मोठं आहे. त्या आई वडिलांना त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रत्येक त्या परिवारातील त्या पाहुण्यांनी प्रत्येकानं या ठिकाणी तो प्रेमानं त्यांच्याशी संबंध असा करा की त्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा समर्पित करत असताना या सेवेकरता गोड गायनाची साथ देणारे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, हरिभक्तपरायण, माझे जीवाचे जिवलग आमचे राहुल महाराज डोंबरे ते उपस्थित आहेत. त्यांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. गोड गाण्याची साथ करणारे हरिभक्तपरायण शुभम महाराज कराड, आदरणीय शुभम महाराज आहे, त्यांनाही धन्यवाद. हरिभक्तपरायण आमचे बाळू महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. बाबा आहेत, सगळे टाळकरी आहेत, सगळ्यांनाही धन्यवाद. मृदुंगावरती ज्यांचा गोड हात आहे हरिभक्तपरायण आमचे अविनाश महाराज वाघ, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी महाराज, त्यांनाही धन्यवाद. या कार्यक्रमाला यांनी सुंदर साऊंड दिला, साऊंडवाले दादा आपले या ठिकाणी फार फार धन्यवाद. काय असतं की साऊंड हा कीर्तनकाराचा प्राण असतो. आम्हाला दिवसाला 2-2, 3-3 कीर्तन करावे लागत असतात. साऊंड जेवढा चांगला तेवढा कीर्तनही क्वालिटी करता येतं, पण साऊंड जर मनासारखं नसेल की मग 10 कीर्तन करावं लागत असतं. तुम्हालाही धन्यवाद. शूटिंगवाले आमच्या राहुल महाराजांच्या संस्थेतील फार सुंदर, तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं, तुम्हाला धन्यवाद. या गावच्या तरुणांना धन्यवाद. आणि झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करत असताना ज्यांच्यामुळे हा सेवेचा योग आला, माझ्या जीवाचे जिवलग हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार राहुल महाराज खालकर, त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली, त्यांनाही धन्यवाद. आणि झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. अनवाणीला पुन्हा विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोली ले कुरे वेडी वा पुडी